जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि सकाळचं बघा तर सूर्यदर्शन पण झालेलं आहे. किती मस्त असं तेज आहे सूर्यावर. आणि आज आम्ही थोडंसं लवकरच उठलेलो होतो कारण आज शुक्रवार होता आणि आज आमच्या छोट्या बाळाला गावात घेऊन जायचं होतं, डोस द्यायचा होता, त्यामुळे आम्ही दोघी पण लवकर उठलेलो आहे बघा. तर बघा सडा रांगोळी पण झाली आणि कशी रोज कंटिन्यू दारामध्ये छोटीशी रांगोळी का घालतो आम्ही तर एकदम मस्त दिसतंय. सकाळचं आमचं सगळं काम सडा रांगोळी ते सगळं आवरून आणि आता आम्हाला बाकीच्या कामाला पण सुरुवात करायची होती. तर चूल पेटवलेली होती आणि बघा सगळेजण शेकू राहिले, सगळे उठलेले आता चिल्लर पार्टी. तर सकाळी सकाळी सडा रांगोळी झाल्याच्या नंतर कसं राहतं देवपूजा. तर बघा थंडी खूप आहे त्याच्यामुळे स्वेटर आणि ते तर घातलेलंच राहतं. तर चाललेली देवपूजा. कविताचं चाललेलं होतं तुळशीला पाणी आणि देवपूजा. तर इकडं मी लगेच गाईची पूजा पण करून घेत होते कारण सकाळी सकाळी भारी राहतं आणि म्हणजे फ्रेश वाटतं जरा देवपूजा ते झाल्याच्या नंतर. आणि मग नंतर आम्ही बाकीच्या कामाला लागत राहतो. तर बघा म्हणजे आता सकाळचं देवपूजा ते झालं आणि कसं स्वयंपाकाला लागायचं होतं तर बाहेर आले तर भुसं चाललेलं होतं गायन ते पिळायचं. इकडे सोनपापडी शंभू आणि आरा शिव सगळे खेळू राहिले. त्याच्यानंतर मग सकाळी सकाळी गाय पोरांना भूक लागलेली राहती त्यामुळं म्हणलं चला आज लवकरच आरुष पप्पा गाय पिळायला लागलेले आणि त्याच्यानंतर त्यांना जायचं होतं मशीनवर त्यामुळे ते सगळेजण बघा सकाळची स्वयंपाकाची वेळ चालू झालेली आणि स्वयंपाक करावा लागतो सकाळी सकाळी. तर म्हणलं आता तव्यावरती थोडीशी बटाट्याची चटणी केलेली तर कसं दीदीला शाळेत जावं लागत आणि कोरडीच भाजी लागत डब्याला. आणि अजून दिदू पण आपली छोटी आहे त्याच्यामुळे असं कोरडं बटाटा जर करून दिलं ना तर लहान लेकरं आज चांगले आवडीनं खाते. तर बघा बटाटा पण झालेलं आहे आपलं. आणि शाळेत जायचं ना हां आवर पटपटा मी तुला डोकं ते विसरून देते हा. तर बघा म्हणजे अजून भाजी तर काही झाली नाही. चहा पाणी करून आणि दीदीचं डब्यात चटणी केलेली आहे. तर इकडं ताईचं चाललेलं होतं भाकरी. आज बाजरीची भाकरी ते ना करा म्हणलं. हा थंडी लय वाजत होती का? थंडी लय वाजती. चूल पेटली. शंभू घे खाली बसून कोणावर. भाजी काय करावं का आता? भाजी काय करावं म्हणून आज पंचायती भैया भाजी. आज आता बाजार पाणी. हा ना मग तेच मग काय आता बाजरीची भाकरी सोबत जी भाजी चांगला आणि तीच करावं लागणार ना. कर काहीतरी काळी भाजी मग ऐक. हा ना कांदे भाजू घालू. हा कांदे भाजी टाकून दे सगळी. आज काय आता बाजार आहे त्याच्यामुळे मग हेच हा एक टाइमच हे करू मग काय म्हणते त्याला डुबू कड्या करू ना. चालेल ना लय लय दिवसापासून केल्या पण नाही. शंभू तुम्ही चप्पल एवढी जवळ आणून ठेवली काय ना. शंभू दादा घालून हिंडत राहतो. हा ना चला मग मी कांदे आणते भाजायला आणि दीदीचा आवरेज चालू आहे. तर चला आता भाकरी पण करून घेतल्या आणि आता लगेच लागलेलो आहे भाजी करायला. आणि आज मस्त अशी आम्हाला काळी भाजी बनवायची आहे. तर म्हणलं चुलीत कांदे भाजायला टाकलेले होते आणि आज मस्त अशी डुबुकड्याची भाजी बनवणार आहे आम्ही. तर बघा डुबुकड्याच्या भाजीला आपल्याला काळ्या भाजीला मसाला काढून घ्यायचा आहे एकदा. तर लसूण मिरच्या आणि हरभऱ्याची डाळ पण घेतलेली, कांदा भाजला तर आणि धने आणि खोबरं पण घेतलं बघा. तर मसाला लगेच भाजून घ्यायचा. कसं म्हणजे आत्ताच भाकरी झाल्या ताईनं भाकरी करून घेतल्या त्याच्यामुळं भाकरीचाच तवा आहे म्हटलं मसाला पण भाजून घेऊ त्याच तव्यावरती. भाकरीला नाही लागत तवा ना पातळ झालतो तवा आता लय पातळ झाला. तर बघा तव्यावरती आपला सगळा मसाला असा भाजून घ्यायचा आहे आणि तिकडं ताई तोपर्यंत दुसरा मसाला काढून घेणार आहे. आम्ही एका ताटामध्ये शंभू इकडे होईल दादा. चटका बसून चटका बसून इकडे. बोर हल्लो. तर डुबुकड्यासाठी काळा मसाला कविता भाजून घेऊ राहिली आणि हा मी मसाला आहे का जो आपल्या वड्या बनायच्या राहते का त्यासाठी काढू राहिले. तर आज कशा करायच्या डुबुकड्या तोडून का लाटून करायच्या? सोडूनच करू ना. तोडून ऐकण्यात लाटून आपण काय मत करतो. तर आता म्हणजे मम्मीने ते पण येतील ना. हा ना एवढाच टाइम होईल आता बाकी सगळं आवरलं. तर थोडे जिरे घातले आणि लसूण मीठ मिरची घालून घेतली. तरी आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याचं पीठ हे करून घ्यायचं काढून घ्यायचं.
आता आपल्याला हळद पण टाकून घ्यायची कांद्यामध्ये, कारण की आपल्या काळ्या भाजीला तरी येते बसतं. आणि जो आपण कांदा लसूण आणि मिरच्या भाजून घेतो का तेव्हाच हळद टाकायची. तरी बघा आता हे मसाला चांगला भाजून घ्यायचा. तर बघा दोन्ही ताटात आपण 2 मसाले काढलेले आहेत. तर ह्यो काळ्या भाजीचा आणि ह्यो आपल्या डुबकोड्याचा. तर दोन्ही पण मसाले बारीक करून घ्यायचे. बघा पाटा पण धुवून घेतला आणि आता मी एकदा डुबकोड्याचा मसाला बारीक करून घेणार पाट्यावरती. जिरे लसूण आणि मिरच्या. तर थोडंसं मीठ पण टाकणार याच्यामध्ये. तर बघा डुबकोड्याचा मसाला पण बारीक करून घेतला आणि आता आपल्याला काळ्या भाजीचा मसाला बारीक करायचा आहे. तर खोबरं असं ठेसून घ्यायचं एकदा पाट्यावरती, म्हणजे मग बारीक व्हायला सोपं जातं. बघा मसाला पण वाटून आणला. तर आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. तर डुबकोड्याची. तर आपल्याला थोडीशी हळद आणि जो काळा मसाला वाटून आणलेला आहे पाट्यावरतून तो मसाला टाकून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. बघा कोथिंबीर आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आपल्याला. आणि जो आपण मसाला टाकलेला आहे तो मसाला चांगला परतून घ्यायचा. तर बघा मसाला पण चांगला परतलेला आहे आणि आता आपल्याला पाणी टाकायचं आहे मसाल्यामध्ये. तर कसं आपल्याला जे डुबकोड्या नंतर टाकायला त्याच्यामुळे एकदा आपल्या थोड्या मसाल्यामध्ये पाणी ते टाकून चांगली उकळी येऊन द्यायची. तर बघा आता आपल्याला याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि डाळीचं पीठ आणलेलं आहे. तर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे का तो मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा पिठामध्ये. तर बघा आपण जो फोडणीला मसाला टाकलेला होता थोडासा त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग आपल्याला असे डुबकोड्या तोडून घ्यायच्या त्याच्यामध्ये. तर सेम भज्यावानी असं तोडून घ्यायचे बघा. मग शिजल्यास नंतर एकदम मोठे होते आणि डुबकोड्या कसं खायला एकदम मस्त लागत्या. बघा आता आपले डुबकोडे शिजलेले पण आहे. तर आता आपल्याला डुबकोड्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. डुबकोडे खायचे निंबू. तर मसाला स्टार्ट आहे ना चांगलं धुवून घ्यायचं आणि सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर बघा सगळा मसाला टाकून पण घेतला. तर आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय डुबकोड्यामध्ये आणि आता डुबकोड्याची भाजी चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे आपली भाजी तयार होईल. मम्मी आज डुबकोडे केले हो. पाणी देऊ तुम्हाला.
चला बघ सगळेजण बसले जेवायला. शंभू, सोनपापडी, आबा. मस्त लालचा कांदा, वल्ला कांदा आहे. मम्मी त्याला खाली सोडा ना. चिव दादा या सगळेजण मस्त जेवायला. काळी भाजी आहे, डुबुकडा आहे. डुबुकोड्या खायला आणि बाजरीच्या भाकरी. हलतो बाबडे. शंभू म्हणतो भजे भजे. हा शंभू म्हणतो भजे केले भजे. डुबुकोड्याची भाजी चांगली झाली बाई. चांगलं झालं बाबडे. तर बघा आता आम्ही पण बसलेलो आहे जेवायला आणि पप्पा चाललेले बाजार करायला. चिव दादा मी आम्ही दोघं जेवणार चाचू. हा ना तू बस ना. बस दे ना. झाली का भाजी. घरात बसलं थंडी वाजत दिन, बाहेर बसलं खून लागू राहिला आता. लागू लागले. हा ना मग मी पोरांनी पॅटच खाल्ले तशीच गिरी खाल्ली. बघत आहे का आपल्याला. बाजार आहे आज. जिलेबी काय आणणार तुम्ही खायला. जिलेबी आणू ना. मला कुठं खायची जिलेबी. आम्ही खाऊ ना. आणि मी खाते पोटभर जेवण. तुम्ही खा.